धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्य सुधारावे या उद्देशाने मंचर तालुका आंबेगाव येथे अत्याधुनिक सेवांनी सज्ज अशा एव्हियास फिटनेस स्टुडिओ या जिमची उभारणी करण्यात आली आहे। या जिमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भव्य अशा लकी ड्रॉ सोहळ्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच प्रचंड उत्साहात पार पडला। या अत्यंत उत्कंठावर्धक लकी ड्रॉमध्ये कूपन पद्धतीने विजेते निवडण्यात आले। यामध्ये प्रथम क्रमांकाचे महाबक्षीस म्हणजेच टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर स्कूटी जिंकण्याचा बहुमान राहुल महाजन यांनी पटकावला। बक्षीस जाहीर होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला। प्रथम क्रमांक टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी विजेते राहुल महाजन, द्वितीय क्रमांक 32 इंची LED टीव्ही, तृतीय क्रमांक एअर फ्रायर, चतुर्थ क्रमांक फिटनेससाठी प्रोटीन डबा, तर पाचवा क्रमांक आकर्षक 5 हेडफोन्स। या दिमागदार सोहळ्याला सोशल मीडिया गाजवणारे प्रसिद्ध रील स्टार गौरव मालोदे आणि लोकप्रिय यूट्यूबर मंदार पडवल यांनी विशेष उपस्थिती लावली होती। त्यांना पाहण्यासाठी मंचरमधील तरुणाईने मोठी गर्दी केली होती। एव्हियास जिमचे सर्वेसर्वा विक्रम सोमवंशी आणि विवेक सोमवंशी यांनी मंचरसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक जिम उभी करून आरोग्याचा एक नवा पॅटर्न तयार केल्याबद्दल दोन्ही स्टार्सनी त्यांचे कौतुक केले। कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते। यामध्ये एव्हियास फिटनेस फ्रँचाइझची परभणी शाखेचे ओनर डॉक्टर वर्षा गिरी, तसेच एव्हियास घोडेगाव शाखेचे ओनर रुपेश काळे व निलेश काळे, तसेच मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा राजश्रीताई गांजळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात भक्ते, नगरसेवक वंदनाताई बानखेले, नगरसेवक विकास जाधव, नगरसेवक धनेश मोर्डे, नगरसेवक विशाल आवळे आदी मान्यवरांचा समावेश होता। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले। सोमवंशी बंधूंनी तरुणांना फिटनेसची गोडी लावण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वांनी भरभरून कौतुक केले। तर नमस्कार मित्रांनो, मी गौरव मालोदे। आज मी मंचर या ठिकाणी एव्हियास फिटनेस स्टुडिओ या ठिकाणी आपल्या भव्य लकी ड्रॉ सोहळ्याच्या निमित्तानं आज मी या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणी आल्यानंतर मी एक इक्विपमेंट बघितले। मंचर सारख्या एका गावामध्ये आपले जे दोन भाऊ आहेत त्यांनी मिळून जे इम्पोर्टेड इक्विपमेंट मंचर सारख्या गावात त्यांनी आणलेले आहेत आणि एक प्रीमियम दर्जाचं जिम या ठिकाणी यांनी चालू केले, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि मुळात हे इंजिनियर असल्यामुळे माझं त्यांचं जरा जास्त कॉन्टॅक्ट होते, कारण मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहे। त्याच्यामुळे इंजिनियर हे काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन भाऊ आहेत। आणि असेच मंचरमध्ये भव्य दिव्य जिम यांच्या माध्यमातून अजून एक साकार व्हावं अशी मी प्रार्थना करतो। आणि त्यांचं एक फ्रँचाइज मॉडेल सुद्धा ते लॉन्च करणार आहेत। तर लवकरात लवकर त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर शाखा होत आणि प्रत्येक शाखेला माझी पण उपस्थित राहावं अशी मी आशा करतो। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय शिवाय। तर नमस्कार, आज आहे एव्हियास फिटनेस यांचा ॲक्च्युली विवेक आणि विक्रम हे दोघे जे भाऊ आहेत यांना मी खूप आधीपासून पाहतो आणि मी ह्यांच्याबद्दल आधी बोलतोय एव्हियास फिटनेस बद्दल नंतर, कारण मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस विक्रम दादाजी मला खूप जास्त साथ मिळाली। मला बॉडी करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींसाठी मोटिवेट केलं गेलं। मी फर्स्ट इयरला होते, थर्ड इयरला होते। त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सुद्धा मी एक जिम जॉईन केली होती, तिथे पण हे यायचे, म्हणायचे की मंदार इकडे इकडे। आता कसं जसं गौरव असेल, आम्ही असेल, इन्फ्लुएन्सर असल्यामुळे कसं अट्रॅक्टिव्ह राहणं इम्पॉर्टंट आहे, तर तब्येत फर्स्ट मस्ट आहे। त्यामुळे जेव्हा पण विक्रमाला भेटतो, विक्रमाला म्हणतो यार तू ये यार, मी तुला सांगतो काय कसं करायचं ते मी सांगतो, असा सगळा विषय होतो। आणि आज फायनली चरण स्पर्श झालेला आहे इथे, त्याच्यामुळे खूप ऍक्च्युली मध्ये खरंच छान वाटतंय। आणि हे मला असं वाटतं की माझी एंट्री झाली आणि मी आता लवकरच इथे ऍडमिशन घेतोय आपल्या रोजच्या सेशनसाठी। सो येस, आणि खूप छान वाटतंय। आणि एव्हियास फिटनेस स्टुडिओ हे जे नाव आहे हे खूप कमी कालावधीत मंचरमध्ये गौरव एकदम नेक्स्ट लेवलला गेले आणि ह्यांची तर एकदम वेगळी हवा आहे मंचरमध्ये। तर येस, आज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी भव्य म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे आतापर्यंत जे मी जिमचे पाहिलेत त्याच्यामध्ये असे कुठले ऑफर्स नाही पाहिल्या जिथे भव्य बक्षीस वितरण करण्यात येत आहे। स्कूटी पासून तर बऱ्याचशाच गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील। तर त्या कार्यक्रमासाठीच आधी यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद।
सर्वप्रथम इथे आलेले सर्व मान्यवर यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपल्या लकी ड्रॉच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही सगळे मेंबर्स आहात, म्हणजे आज जवळपास आपण एबीएस ची फॅमिली आहे. मी सर्वांना म्हणजे मी नेहमी माझ्या मेंबर्सला फॅमिली समजतो आणि त्याचनुसार त्यांची काळजी घेण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण एबीएसच्या माध्यमातून करत असतो. आज आपण जवळपास 1100 पेक्षा जास्त मेंबर्स एबीएसचे झालेले आहेत. ठीक आहे. आणि जी एबीएसची आपण सुरुवात केली होती, मुळात मी इंजिनियर होतो, पण म्हणजे इंजिनियर आहे. फिटनेस ही पॅशन म्हणून आपण ही गोष्ट चालू केलेली आहे. ठीक आहे. आणि फिटनेस ही पॅशन असताना ग्रामीण भागामध्ये आपण प्रीमियम सर्व्हिसेस कशा देऊ शकतो, तर याच्यातून आपण हा घाट घातलेला आहे आणि त्याला तुमच्या सर्वांची मोलाची साथ जी आहे ती मला मिळालेली आहे. त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तुमच्याशिवाय ही गोष्ट शक्य नव्हती आणि एबीएसच्या माध्यमातून इथून पुढे सुद्धा म्हणजे खूप नवनवीन उपक्रम जे आहेत तर ते म्हणजे आपण नेहमी ऐकतो की पुण्यामध्ये चांगली जिम आहे, मुंबईमध्ये चांगली जिम आहे, पण एबीएसच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा तसे नवनवीन उपक्रम आणता येतील यासाठी एबीएस नेहमीच प्रयत्नशील राहील आणि हाच आमचा मानस आहे. येत्या नवीन वर्षामध्ये खूप नवीन प्रकल्प आपण एबीएसच्या माध्यमातून आणणार आहोत. आता सध्या एबीएसच्या 3 ब्रांचेस आहेत. वर्षा अखेरीपर्यंत एबीएसच्या 10 ब्रांचेस करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या ब्रांचेस मधून अजून ही कम्युनिटी जी आहे ती मोठी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. माननीय विवेक दादा समोसे, त्याचप्रमाणे आमचे दादा सहकारी मित्र विक्रम दादा समोसे यांच्या या जिमच्या लकी ड्रॉच्या मेंबरशिपच्या जे सर्व सदस्य आहेत, त्या ठिकाणी जी आपण बक्षिसं ठेवलेली आहेत, त्या ठिकाणी जे जिम करण्यासाठी मुलं असतील किंवा महिला सर्वजण येतात, त्यांच्यासाठी विक्रमने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आज त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामध्ये आपली ज्युपिटर गाडी असेल, 32 इंची LED टीव्ही असेल, प्रोटीनचे काही प्रोडक्ट ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी विक्रमच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर त्यांनी US मध्ये चांगल्या प्रकारचा जॉब केला आणि त्याचं पॅशन हे जिम होतं आणि त्यांनी तो जॉब सोडून आपल्या गावी परत इथं इंडियामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी US सारखी या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशी जिम उभी केली आणि नाविन्यपूर्ण असं उपक्रम या ठिकाणी करत असताना आज त्या जिम मध्ये बघितलं तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये देखील असे साहित्य दिसणार नाही, असे साहित्य त्या जिम मध्ये त्यांनी आणले. या ठिकाणी जी ऊर्जा आणि उत्साह पाहिला तर माझ्या मुलांनी जो निर्णय घेतला इथं जिमला येण्याचा त्याचा मला अभिमान वाटतो. एव्हीएस फिटनेस स्टुडिओ यांच्या माध्यमातून आमच्या मंचरकरांचं आयुष्य सदृढ आणि सशक्त व्हावं हीच अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर शहराच्या वैभवात भर टाकणारी अशी एव्हीएस फिटनेस स्टुडिओ जिम, खर तर मी या सोमवंशी कुटुंबाचं मनापासून खूप आभार मानेन, कारण या ठिकाणी अशी भव्य दिव्य जिम आपण या ठिकाणी या मंचर शहरामध्ये केलेली आहे. खरं तर समोर पाहिले तर सर्व माझे युवा सहकारी सगळे हट्टेकट्टे, कारण ते सर्व जिम करतायत. गेली मला वाटतं आता हे वर्धापन दिन असेल, आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे या जिमला. मी पण ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस ठरवलं होतं मी जिमला येईन, परंतु तो काही योग आज आला नाही. पण आता ही जी बक्षिसं ठेवलेली आहे ही बक्षिसं पाहून तर मी नक्कीच आता उद्यापासून मेंबरशिप तुमची 1 वर्षाची नक्की घेणार आहे. आणि सर्व नगरसेवकांना विनंती आहे, कारण आपल्याला आता जिमची गरज आहे, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मेंबरशिप घ्यावा. खर तर मी आभार मानेन सोमवंशी काकींचं आणि विक्रम आणि विवेकच्या वडिलांचं, काकांचं, कारण त्यांनी आपले एवढे छान संस्कार या मुलांवरती केलेले आहेत. एक समाजामध्ये वावरत असताना विनम्रपणा, प्रत्येक गोष्टीमध्ये कसं लोकांना सहकार्य करता येईल ही भावना नेहमी मनात ठेवून त्यांनी एक चांगली वाटचाल केलेली आहे. फिटनेस स्टुडिओच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मंचर नगरीचे आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व तरुण आणि तरुणी मैत्रिणींनो, खरंच सगळ्यांना पाहून मला अगदी आनंद वाटला. विवेक दादा आणि विक्रम दादा, खरं तर वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि
म्हणजे जेंट्स बरोबर महिलांचाही खास उत्स्फूर्त दिसतोय मला, म्हणून आम्हाला पण आता प्रेरणा आहे. आणि गेल्या वर्षी मला वाटतं मी विक्रमदादाला म्हटलं होतं, पण मी फॉलो करत नाही, पण माझ्या मुलीचं डाएट आणि प्रत्यक्ष वैयक्तिक लक्ष हे विक्रमदादाचं नेहमीच असतं. कारण का ती जरी गुजरातवरून आली तरी ती भेट घेतल्याशिवाय जात नाही. असं हे सोमवंशीच घराण्याचं नातं, विक्रमदादाचं आणि विवेकदादाचं हे नातं आमच्या गांधळे कुटुंबियाशी आणि आपल्या मंचकरांशी कायमच जपलेलं आहे. खरं तर आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ते जपण्याचं काम हे विक्रमदादा आणि विवेकदादाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं होतं. त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.